चालू आहे फोन द्या बरं मला. काल मी सगळ्यांचे फोन ठेवून घेतले होते. हां, काल काय काय बघितलं होतं आपण? कोणती लायब्ररी स्टार्ट केली होती? पांडा. आणि अजून त्याच्यात काय बघितलं होतं? सिरीज. आणि दुसरं काय होतं? डेटा फ्रेम्स. फरक काय त्यांच्यात? आणि डेटा फ्रेम 2 डायमेन्शनल. बरोबर. सिरीजच्या कोणत्या कोणत्या मेथड बघितलं होतं आपण? बघा, मॅक्स, सम, त्यानंतर काय? मोड. मीन मीडियन मोडमध्ये काय फरक आहे? मोड काय असतो? म्हणजे मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू जे असेल ते मोड. ठीक आहे. समजा एखादा डेटा देईल, त्याच्यात जर 10 हा जो आकडा आहे, ठीक आहे, तो 3 वेळा आहे. ठीक आहे. आणि जो 20 आकडा आहे 5 वेळा आहे. तर यांच्यापैकी मोड कोणता आहे? मग 20. बरोबर, कारण तो जास्त वेळा आहे. आणि दोघांची फ्रिक्वेन्सी जर सेम असते तर दोघं पण काय असते? मोड असते. बरोबर. जर एखादा डेटा दिला आहे, समजा काय 10, 20, 30, 40, 50. ठीक आहे. 10, 20, 30, 40, 50. किती डेटा आहे? 5 आहे. तर याचं मीडियन काय? हां, मिडलला कोणतं आहे? 30 आहे. आणि जर असं 10, 20, 30, 40, 50, 60 असतं तर 30 + 40 / 2 काय असतं? 35. बरोबर. हा काय असतं? मीडियन असतं. मला एक सांगा, हे इथं काय करेल मी? PD.series मार्क्स डेटा ही जी आहे ना पूर्णची पूर्ण लाईन, हे काय क्रिएट करू राहील? बरं, मला एक सांगा, याला काय, हे काय क्लास असेल का मेथड असेल? सांगा बरं. फक्त नाही ना. काय नाव कसलं आहे? हे कॅपिटलपासून स्टार्ट होतं. मेथडचं नाव कॅपिटलपासून पाहिलं कधी? नाही. म्हणजे हे काय क्लास आहे. आणि जो ब्रॅकेटमध्ये असतो तो राऊंड ब्रॅकेट, त्याला काय म्हणतो आपण? पॅरेंथेसिस. किंवा अजून दुसरं काय? राऊंडमध्ये नाही, ते नाही. जो राऊंड ब्रॅकेट आहे त्याला काय म्हणताय? कन्स्ट्रक्टर म्हणताय. काय म्हणताय? कन्स्ट्रक्टर. आणि या कन्स्ट्रक्टरमध्ये काय पास करेल आपण? व्हॅल्यूज पास करेल. पहिलं काय, जो डेटा असेल तो. ठीक आहे. आणि हा डेटा काय 1 डायमेन्शनल, त्याच्यापासून सिरीज क्रिएट होते. नंतर काय? इंडेक्स. बरोबर. हां, हे काय करेल आपण इथं? प्राची सांग बरं. इंडेक्स. हां, हे इंडेक्सचा यूज काय? हां, बरोबर. आपण कस्टम इंडेक्स करतो. आणि हे असं सिंटॅक्स लिहिलं आपण, याला काय म्हणतात? एक शब्द होता. वैष्णवी, काय चालू आहे? लक्ष द्या इकडं थोड्या वेळ. याला काय म्हणतात? सी वरून शब्द होता बघा काहीतरी. तो जो विचार करतोय तो नाही, ते सी वरून दुसरा शब्द होता. काय? हे कस्टम लेबल देतो ना आपण याला. दाखवू का परत एकदा? कॉम्प्रेन्शन म्हणतं याला. काय म्हणते? हे जो सिंटॅक्स लिहिलं बघा, याला काय म्हणतात? कॉम्प्रेन्शन. राईट साईडवाला पार्ट फक्त बरं का. हे नॉर्मल पायथनमध्ये पण वर्क करतं. तुम्हाला जर पाहायचं असेल, फक्त एक सिम्पल सांगतो मी परत. ठीक आहे. example.py
जर तुम्हाला म्हटलं काय 1 to 10 नंबर क्रिएट करा, तुम्ही काय करशाल, एक तर लिस्ट एम्प्टी लिस्ट बनवशाल एक तर, ठीक आहे. एक वे काय आहे तुमच्याकडं, एक एम्प्टी लिस्ट घेशाल आणि त्याच्यात काय करशाल तुम्ही नंबर्स ॲड करशाल. एवढं लक्ष द्या एक मिनिट इथं. फॉर आय इन रेंज, ठीक आहे. निकिता फोन बाजूला ठेवा. फॉर नंबर इन रेंज 1 to हर्षदा 1 to 10 नंबर ॲड करायचे फक्त. तर मी कसं करेल मग, lst.append आणि काय करेल मी नंबर ॲड करेल. आणि जर लिस्ट जर प्रिंट केली तर काय येईल याचं आउटपुट, काय येईल आउटपुट याचं, 1 to 10 येईल. 11 येईल का याच्यात, नाही ना. हेच जर मी शॉर्टकटमध्ये लिस्ट ठरवलं, मी कसं करेल माहिती का, हे बघा रे, नम्स स्क्वेअर ब्रॅकेट आणि नंतर काय कॉम्प्रेन्शनचं यूज, ठीक आहे. जो नंबर ॲपेंड करतोय ना तो, ठीक आहे, ते सिंटॅक्स कसं राहतो, एक्सप्रेशन, हे बघा स्क्वेअर ब्रॅकेट नंतर काय एक्सप्रेशन आणि नंतर काय असतं लूप असतं बघा, विदाउट एनी कॉमा बरं का. पहिले काय असतं एक्सप्रेशन, एक्सप्रेशन काय आहे बाबतीत हे वाला आहे आणि लूप कोणता आहे, हा वाला आहे. तर मी काय लिहिलं याच्यानुसार, इथं जागा सोडून देईल बरं का मी, ठीक आहे. इथं जागा सोडून दिली आणि नंतर काय फॉर, ठीक आहे, काय नंबर इन रेंज नंतर काय 1 to 11, बरोबर ना. आणि आपल्याला काय पाहिजे या लिस्टमध्ये सांगा बरं, काय अपेंड करीत होतो नंबर. मग हा जो नंबर आहे तोच इथं पाहिजे, म्हणजे काय एक्सप्रेशन, म्हणजे काय पहिले एक्सप्रेशन आलं, एक्सप्रेशन हे आणि लूप काय आलं इथून स्टार्ट होतं. मग काय होईल, नंबर जेव्हा प्रिंट करू परत सेम आउटपुट येईल आपल्याला, काय 1 to 10. याला काय म्हणतात, कॉम्प्रेन्शन्स म्हणतात. कसं, हे थोडं बेसिक वालं कॉम्प्रेन्शन वगैरे, अजून नेस्टेड कॉम्प्रेन्शन असतं. पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही, हे जर तुम्हाला सिंटॅक्स लक्षात आला तुम्ही नेस्टेडवाला स्वतः सर्च मारशाल. मला नेस्टेडवाला लक्षात नाही येते, तुम्ही पण सर्च मारू शकता, ठीक. 1 to 10 बस हेच आहे. आणि जिथं केलं होतं बघा हे काय कस्टम लेबल देण्यासाठी. जर इथं तुम्ही बघितलं आता, इथं बघा, इथं काय होतं, आपण 31 डेजचे टेम्परेचर घेतले ते आणि pd.series काय केलं होतं, हा पायथनचा ॲरे पास केला, नंतर इंडेक्स काय करतं कस्टम लेबल देतं. आणि जर मी याला डायरेक्ट जर प्रिंट केला असतं इथं बघा, सिरीजला जेव्हा प्रिंट करतो, ठीक, आलं कस्टम लेबल कसे आले, डे 1 डे 2 डे 3, ठीक आहे. हे इंडेक्स बघा काय, हा वाला पार्ट काय होता एक्सप्रेशन होता, ते कस्टम लेवल म्हणून यूज केला. नंतर काय हा लूप आहे 1 to 31 डेज होते त्याच्यासाठी यूज करलं होतं आपण. सिरीजचे आपण मेथड्स पण बघितलं, ते युनिकवाले. युनिक काय रिटर्न करतं, व्हॅल्यूज रिटर्न करतं का नंबर ऑफ युनिक व्हॅल्यूज रिटर्न करतं, आठवण. त्याच्या खाली पण एक मेथड बघ एन युनिक, ते काय रिटर्न करतं, व्हॅल्यूज रिटर्न करतं. आणि वरचं आणि वरचं काय करतं युनिक व्हॅल्यूज रिटर्न करतं. बरं, खालचं व्हॅल्यू काउंट्स काय रन करू, ठीक आहे. हे तर वरती काय, हां एक मिनट याला कमेंट करू आपण, सिरीजला करू आणि एन युनिकला प्रिंट करू फक्त आता. आणि याला लेट मारतो आणि याला रन मारतो. काय आलं 20 50 80 100 102 आणि 101, बरोबर. जेवढे युनिक व्हॅल्यू असतील त्याच फक्त. युनिक म्हणजे असं नाही की जे 2 वेळा आले ते स्किप करणार, नाही. काउंटिंग एकदाच पकडेल. 20 एकदा आला, ठीक आहे. 50 एकदा आला, 80 आला, ठीक आहे. परत 80ची व्हॅल्यू इथं दाखवली त्यांनी डबल नाही दाखवली, ठीक आहे. 90 इथं 100 102 1, ठीक आहे. आणि एन युनिक काय रिटर्न करेल, काउंट रिटर्न करेल, ठीक आहे. याचा एकदम सिम्पल अर्थ काय सांगतो मी समजा एका रूममध्ये नाही का काय म्हणतात ब्ल्यू कलरच्या नाही का 10 चेअर आहे आणि नाही का रेड कलरच्या समजा 3च चेअर आहे. आणि मी जर एखाद्याला विचारलं किती कलरचे चेअर आहे, तो काय सांगा बरं, ते काउंट सांगाल टोटल का फक्त कलर सांगाल, कलर्स काय म्हणा, तो 2च कलरचे चेअर, एक तर रेड आहे आणि नंतर काय ब्ल्यू आहे, बास. तो सांगाल का किती प्रत्येकाचे किती, नाही बास आहे. हे काय एन युनिक आहे, ठीक आहे. म्हणजे काय 80 10 वेळा जरी आला तरी तो काय करले तर एकदाच काउंट केला असतं. आणि एन युनिक काय करते, युनिक व्हॅल्यूज तिथं दाखवते काय
हा एक वेळा 1 2 3 याला परत नाही पकडणार कारण आधीच काउंट झालं आहे. 4 5 6 7 आलं 7. आणि हे जे मेथड होती सॉर्ट व्हॅल्यूज हे नवीन सिरीज रिटर्न करतं का जुने ओरिजिनल सिरीजला मॉडिफाय करत होतं? काय नवीन रिटर्न करत होतं बघा. कारण इथं जर तुम्ही पाहिलं आहे काय रिटर्न टाईप मेन्शन करेल काय सिरीज आहे बरोबर. रिटर्न टाईप असेल म्हणजे काय नवीनच रिटर्न करत असेल. सेव्ह केलं तर काय म्हणजे त्या बघा सिरीज आली. ही काय होती सॉर्टेड वेमध्ये होती बघा. सॉर्टेड आहे आणि ही असेंडिंग ऑर्डरमध्ये डिसेंडिंग ऑर्डरमध्ये गेलेली डिसेंडिंग. कारण का मी हा जो फ्लॅग होता हा काय करेल फॉल्स फ्लॅग करेल. तर याला जर मी काढून घेतला तर हा कोणत्या ऑर्डरमध्ये होईल असेंडिंगमध्ये होईल. ठीक याला स्ट्रो करून टाकतो नाही तर काही विषय नाही. हां आणि जर काढून जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. झाला काय जोक झाला सांगता का मला हर्षदा? मीन मॅक्स सम मीन हे काय रिटर्न करत एवढं लक्षात आहे. त्यानंतर हे आय लोकेशन आय लोक आणि हे काय हे लोकेशन परत यांचं काय यूज होतं सांगा. जे बाकी नव्हते 2-3 दिवस त्यांनी तर काही बोलूच नाही पहिली गोष्ट हर्षदा बरोबर आहे की नाही. हां मगाशी कोण बोलत होतं मग? ठीक विचारू धनंजय. काय आठवणारच नाही कारण पाहिलंच नाही काही. हे आय लोकेशनचं काय होतं फक्त सांग मला. इंडेक्स बेस होतं बरोबर. आणि हे LOC काय होतं कोणत्या पण हां जे इंडेक्स आपण पास करतो त्याच्या बेसिसवर. जर काहीच पास नसतं केलं त्यांनी पण कसं ॲक्सेस केला असतं. हां आपण नंबर बेसच केला असतं ना. बाय डिफॉल्ट इंडेक्सच रेबल राहतात आलं लक्षात. ठीक आहे आता एवढं बघेल आपण काल. आता आपण डेटा फ्रेम बघणार आहे. सिरीज काय असतं 1 डायमेन्शनल असतं आणि डेटा फ्रेम किती असतं 2 डायमेन्शनल असतं. ठीक आहे एक डेटा फ्रेम जर बघितली आता इथं हे लक्षात आहे बघा. इथं जे आउटपुट प्रिंट झालं आहे कसं झालं आहे 2 डायमेन्शनलमध्ये बरोबर की नाही हर्षदा. काय 2 डायमेन्शनल आहे 0 1 2 3 आणि इथं बघा कॉलम पण आहे. आता नेम एज प्रोफेशन सॅलरी. आता तुम्ही म्हणशाल की इथं पण असंच प्रिंट होतं बघा 0 1 2 3 आणि ते कॉलमच प्रिंट होतं ते. ठीक आहे मग त्याच्यात आणि सिरीजमध्ये काय फरक आहे आउटपुटमध्ये. तर फरक काय सांगतो मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही सिरीज प्रिंट करता ना जेव्हा तुम्ही सिरीज प्रिंट करताय बघा इथं तेव्हा इथं वरती काय कॉलमचं नाव येतं आहे का सिरीजला येतं कॉलमचं नाव नाही. पण जेव्हा 2 डायमेन्शनलमध्ये जातं तुम्हाला काय करावं लागतील कॉलमचे नाव आहे द्यावं लागतील. इथं नेम देईल आहे बघा नंतर काय एज आहे प्रोफेशन आहे सॅलरी आहे. ठीक आहे म्हणजे काय तुम्ही जो एक्सेलमध्ये डेटा दाखवता तोच काय करणार तुम्ही आता तो रीड करणार आणि इथं दाखवणार आउटपुटसाठी. ठीक आहे आणि त्याच्यावर नंतर काहीतरी प्रोसेसिंग करणार ते आपण आणि ते व्हिज्युलायझेशन करायचं असं ते आपण ती मॅटप्लॉट लिप लायब्ररी बघा तिच्या मदतीने करणार नंतर. ओके पण आता बघू व्हिज्युलायझेशन काय टेबल देईल. ठीक आता बघा पहिल्या कॉलमचं नाव काय येतं नेम. दुसऱ्या कॉलमचं एज. तिसऱ्या कॉलमचं प्रोफेशन. चौथ्या कॉलमचं सॅलरी बरोबर. हां लक्ष द्या रे. हां हे काय कॉलमचे नाव आहे आणि इथं पण बघा इथं पण काय कॉलमचे नाव दिलं आणि त्या कॉलमच्या अगेन्स्ट काय सांगा बरं. ही स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय असतं लिस्ट असते बरोबर. म्हणजे काय मेन्शन करतो कॉलम आणि त्याच्या अगेन्स्ट जो डेटा असेल तो कसं टाकतो आपण लिस्टमध्ये. एजचा पण डेटा कसं लागेल लिस्टमध्येच नंतर बरं प्रोफेशनचा लिस्टमध्ये सॅलरीचा लिस्टमध्ये. आणि हे पूर्णच्या पूर्ण की व्हॅल्यू पेअर आहे ते कसं ट्रॅप करेल
कोणतं ब्रॅकेट आहे? कर्ली ब्रॅकेट म्हणजे कोणता असतो? कोणतं ब्रॅकेट असतं? हात असं काय गोरायला ते सांग मला. टप्पलला राऊंड ब्रॅकेट असतो, डिक्शनरी असतो. आणि अजून कशाला तरी ब्रॅकेट वापर सांगा बरं. सेटला पण वापरतात, पण हा सेट आहे का? नाही. कशावरून सेट नाही? की व्हॅल्यू पेअरमध्ये बघा, की व्हॅल्यू पेअरमध्ये कोलनच आहे ना? हां कोलन आहे, ठीक आहे. कोलनच्या मधून सेपरेट करेल. उशी देऊ का मॅडम तुम्हाला? लवकर झोपायचं ना थोडंसं. काय म्हटली? हां ठीक आहे. आता बघा आपण काय करणार, डेटा फ्रेम क्रिएट करू. दिसतं इथं एक हे लक्षात आहे रे, एक डेटा फ्रेम क्रिएट केली बघा. पहिले काय इम्पोर्ट पॅन्डाज, बरोबर. नंतर काय पी डी डॉट डेटा फ्रेम. आता हे डेटा फ्रेम क्लास आहे का मेथड आहे? निकिता लकी काय सांगा बरं हे काय आहे? हां पण हे स्टार्टिंग कशी होते? कॅपिटल आहे, ठीक आहे. राऊंड ब्रॅकेटला काय म्हणता? क्लासच्या बाबतीत जो राऊंड ब्रॅकेट असतो हा पार्ट पुढे कन्स्ट्रक्टर म्हणतात. आणि कन्स्ट्रक्टरमध्ये काय आपण पास करेल हे पहिलं काय हे जाऊ नये उडत गेलं. हां आता सांगा मला हे काय, हे कोणतं ब्रॅकेट आहे? गुलाबी कलरचं कोणतं ब्रॅकेट आहे? हां कर्ली ब्रॅकेट म्हणजे डिक्शनरी. म्हणजे तुम्ही त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये काय पास करता? डिक्शनरी पास करता, ठीक आहे. हां आणि त्या डिक्शनरीमध्ये काय की व्हॅल्यू पेअर. की काय असते? कॉलमचं नेम असतं निकिता, ठीक आहे. चॉकलेट निघालं सांग मला पण ते थोडंसं, ठीक काय? हां काय शूटर असं आहे काय? ॲल्पेन लिव्ही दिले भाऊ एक्लेअर्स जे म्हणशील ते मला काय चल, आपल्याला सगळं चालतं. बस डेटा फ्रेम कशी क्रिएट केलं बघा. पहिले नेम, नंतर काय नेममध्ये साक्षीचं नाव, नंतर विद्या, विद्या गायब आपण प्राचीचं नाव. पळ नाही देते मी ब्रेक. तू 4 दिवस ब्रेकवर आहे, 5 दिवस ब्रेकवर नाही. ती इथं नव्हती तू, मला लोक सांगू दे. इथं नव्हती तू, बाहेर जाय direct एकटी बाहेर जाय. मी कोणाच सोडित नाही. नंतर मी किती वाजता ब्रेक दिला होता रे काल? 11:15 11:30ला दिला होता ना काही? नाही मी 11:15ला दिला होता. माझे मी एक्झॅक्ट टायमिंग सांगू का? 11 वाजून 16 किंवा 17 मिनटं होते बस. आता 11:25ला देणार आहे. ए तुम्ही गाडी आणले ना, चावी देऊन टाके जाऊन खाऊन ये. हां मग एक सांगतो मी, 11:30 ते 1 वाजता बसता का? 1.5 तास नाही बसाल नाही तुम्ही, मला माहिती नाही. मी सोडणारच नाही. ज्याला बसायचं त्यांनी शांत बसायचं, काहीच करायचं नाही. जर भूक लागली असेल थोडं कंट्रोल करा. मी पण कंट्रोल करतोय, थोडं कंट्रोल करा. एवढी तू काय लहान आहे का? किती 2-3 वर्षाची पोरगी आहे का? की भूक लागली मम्मी मला जेवायलाच दे. मलाच बोलायला नका लावणार का? ठीक आहे. मी रोटी बोलायची नाही मला, बोलायला तुला काही बोलतच नाही.
छोटी असेल बघा असं येलो कलरचं तिकीट टाकायचं सरांचा फोटो नाही माझ्याकडे नंबर आहे पर्सनल चेंज केला कॅश मध्ये असेल आता बस डेटा फ्रेम आहे ठीक आहे. पहिला कॉलम कोणता आहे नाही दुसरा कॉलम काय मोबाईल बरोबर. आणि या DF ला जर प्रिंट केलं मी डेटा फ्रेमला तर काय आउटपुट येईल आली का डेटा फ्रेम. आणि इंडेक्सिंग कशापासून स्टार्ट झालेली 0 1 2 पाहिलं मी ग्रुप पडला पाहिजे ठीक आहे. साक्षी प्राची प्रणाली ठीक आहे. मोबाईल नंबर लिहिले ना काय दे कॅश दे काही दे ठीक आहे. हां लक्ष दे प्रणाली असं होतं बरं का इकडं नावं घेऊ राहिलं तुला काय वाटतं तुला बोलताय की मग हां साक्षी प्राची प्रणाली ठीक आहे. ही काय डेटा फ्रेम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे आता याची इंडेक्सिंग कशी 0 पासून स्टार्ट झाली ठीक आहे. बाय डिफॉल्ट इंडेक्सिंग कशी आहे बाय डिफॉल्ट इंडेक्सिंग कशी 0 पासून स्टार्ट झाली. जसं आपण सिरीजला इंडेक्सिंग दिली ना निखिल बरोबर आहे की नाही. आपण जशी सिरीजला इंडेक्सिंग दिली तशीच आपण काय करू शकतो डेटा फ्रेमला इंडेक्सिंग देऊ शकतो. ते मोबाईल खिशात घाला तुमचं पेमेंट झालं असेल तर नाही तुम्ही घेऊन टाकेल डायरेक्ट ठीक आहे. हां इंडेक्सिंग काय करू आपण तशीच इंडेक्सिंग देऊ जशी सिरीजला दिली. पहिले काय असतं आपण जो डेटा असेल ॲरेवाला तो पास करतो ठीक आहे. नंतर काय असतो इंडेक्स नाव असतं. आता आपण काय करणार परत सेम इंडेक्स ठीक आहे आणि एक लिस्ट पास करणार आहे. याच्यात किती एंट्री आहे सांगा बरं. एक प्रत्येक कॉलममध्ये किती एंट्री 3 आहे बरोबर. मग इंडेक्स देताना कशी देईल मी मॅन्युअली. आता समजा मॅन्युअली देतो येतं ठीक काय म्हणतो मी स्टुडंट 1 असं म्हणतो ठीक आहे. नंतर काय दिलं समजा स्टुडंट 2 नंतर काय स्टुडंट 3. आता काय लेबल येईल तर 0 1 2 दिसते त्याच्याऐवजी काय स्टुडंट 1 स्टुडंट 2 स्टुडंट 3 हे काय आपण कस्टम लेबलिंग दिली ठीक आहे. नंतर समजा अजून जर स्टुडंट ॲड झाले समजा इथं ठीक आहे. आता समजा आला आपला इथं शूटर आला समजा इथं ठीक आहे. नंतर एक काय म्हणते GTA वाले मेंबर आले आणि नंतर पर्पलवाले मेंबर आले समजा ठीक आहे. आता किती मेंबर झाले 6 ना. अजून एक करू आपण ॲड. आता किती झाले मॅडम 7 ना ठीक आहे. मग आपण काय करू कॉपी करू काय आलं 1 2 3 4 5 6 7च पाहिजे. मी किती टाकले 9 टाकले बरोबर. आता मी काय करेल परत इथं जर रन केलं तर होईल का रन. हां नाही होते कारण का प्रत्येक हां ते नाही काहीतरी असेल बघ वरती खाली लाईन कॉलम डेटा टाईप काय रिक्वायर लेंथ मॅच काय रिक्वायर लेंथ मॅच प्रत्येकाची लेंथ मॅच होते का. याच्यात 7 याच्यात 7 पण याच्यात आहे का नाही. मग परत काय करेल मी इथं 7 करेल असं कॉपी केला आणि काय करेल तर परत 4 5 6 बरोबर. आणि नंतर काय निकिता स्टुडंट 7 हां झालं. तो बडबड नाही करायची बरं का नाही तर रस्ता ओपन आहे प्रत्येकाला दरवाजा. बडबड करायचं असेल तर बाहेर जा बिनधास्त. समजते दिसतंच आहे मला म्हणून म्हटलं समजते का असं विचारलं ठीक.
आता काय आलं स्टुडंट 7, हे काय आलं कस्टम लेबलिंग झाली. आता काय एरर आहे का नाही. आता जे कॉम्प्रेन्शनचं यूज सांगितलं होतं बघा, मी काय करतो स्टुडंट 1 स्टुडंट 2 स्टुडंट अप टू 7 केलं आहे बरोबर ना. तर तसं न करता समजा मला काय करायचं आहे, हे जे मॅन्युअली करतं आहे मी काय करेल ऑटोमेट करून टाकेल. कशाच्या मदतीने, कॉम्प्रेन्शनच्या मदतीने. सिम्पल काय करेल, हे जे एक्सप्रेशन येतं आहे ना, इथं सांगा मला स्टुडंट वर्ड चेंज होतं आहे का, प्रत्येकाचे स्टुडंट वर्ड चेंज होतं आहे का, फक्त नाही, फक्त काय होतं आहे नंबरिंग चेंज होते बरोबर. आणि नंबरिंग कुठून स्टार्ट करतो आहे मी, 1पासून स्टार्ट होते. सिम्पल आपलं लूप लावणार काय फॉर, ठीक आहे. असं लिहिलं काहीतरी, समजा मी व्हेरिएबलचं नाव थोडं रिडेबल लिहिलं, स्टुडंट नंबर इन काय किती लेंथ यायची आता 7 होते ना, इन रेंज काय करेल मी 1 to 8 बरोबर ना. आणि सिम्पली याच्यात काय पास करेल स्टुडंट नंबर. पण मला सांगा मी जेव्हा असं ब्रॅकेटमध्ये स्टुडंट नंबर पास करतो हा व्हेरिएबलमध्ये इव्हॅल्युएट होतो का नाही. ही एफ स्ट्रिंग आहे का नॉर्मल स्ट्रिंग आहे बघा ना. एफ लिहिलं का आधी नाही, एफ लिहिलं तर काय होईल तेव्हा तो व्हेरिएबल कुठेतरी इव्हॅल्युएट. आणि आता काय होईल, आता जे मी मॅन्युअली करीत होतो ते काय झालं ऑटोमॅटिक झालं. मला जर नंबरिंग जर 100पासून स्टार्ट करायचं असतं मी कसं केलं असतं, सिम्पल केलं असतं काय म्हणजे सॉरी म्हणजे कशी नंबरिंग द्यायची आहे 100 म्हणजे माहिती कसं 1 to 8च राहणार ठीक आहे. पण मला कसं द्यायचे 100 200 300 400 500 असं काहीतरी द्यायचं. समजा रोल नंबर टाईप आहे समजा काहीतरी गोष्ट, तर कसं झाली आलं फक्त इथलं एक्सप्रेशन चेंज केलं मी ठीक आहे. आणि जर ॲक्च्युअल 100पासूनच द्यायची मला तर मी काय केलं असतं 101 to 108. आता इन्क्रीमेंट होईल 1 by 1 ठीक आहे. 101 102 103 अप टू 107 हा होता आपला ठीक आहे इंडेक्सचा. डेटा फ्रेम ठीक आहे. आता आपण काय करू नेक्स्ट मेथड बघू डेटा फ्रेमच्या. आता बघा आपण सिरीजमध्ये जसं हे करीत होतो बघा काय म्हणत्या सिरीजमध्ये जसं आपण ही लोकेशन मेथड यूज करत होतो बरोबर LOC. त्यांनी काय करीत होतो आपण मी जर म्हटलं लोकेट ठीक आहे टेम्परेचर लोकेट डे 1 तर कोणत्या डेचं टेम्परेचर देत होतं मला हे डे 1चं बरोबर. आणि नंतर इथे इक्वल टू 500 केलं आहे म्हणजे हे काय करतं आहे अपडेट करतं आहे का रीड करतं आहे फक्त सांगा बरं. अपडेट करता आहे बरं. रीड करायचं असतं तर मला ही इक्वल टूची गरज पडली असते का नाही. सिम्पल करतो बघा डे 1 बस आणि प्रिंट केलं. जेव्हा अपडेट करायचं तर काय करतो इक्वल टू करतो आणि नवीन व्हॅल्यू असाईन करतो. याने काय होऊन जातं नवीन व्हॅल्यू असाईन होऊन जाते. मग तसंच काय करू शकतो आपण डेटा फ्रेमचं पण करू शकतो. काय आता मला जर पहिला कॉलम पाहिजे फक्त नेम मला तर मी कसं करेल बघा डेटा फ्रेम हो बरं चालतं की LOC हाय मेथड ठीक. काय करू आपण फक्त नेम आला कॉलम होता ना हो बरं नेमवाली लिस्ट येते का हे डिलीट मारतो आणि हे रन करतो. काय चुकलं की नेम एरर का बरं आला असेल काय चुकलं आहे माझं. PD डेटा फ्रेम DF डेटा फ्रेम काय आहे आता परत एकदा रन करून पाहतो. चला JPTला विचारून पाहू काय चुकलं आपलं. मला सांगा सिरीजमध्ये फिल्टरिंग कशी केली होती काल मला एक सांगा सिम्पल. साक्षी लक्ष दे ठीक आहे. समजा मार्क्सची एक सिरीज दिली ठीक आहे 10 20 30 40 50 बस ठीक आहे. आणि जे व्हेरिएबल्समध्ये जे मी नाव काय म्हणते ते मार्क्स स्टोअर केले सिरीजचे त्याचं नाव आहे फक्त मार्क्स ठीक आहे. तर तुला काय करायचं आहे 20च्या पुढले जेवढे मार्क्स आहे ना 20 किंवा 20 पुढले जेवढे मार्क्स असतील तेच पाहिजे फक्त मला लिस्टमध्ये. कसं केलं असतं पूर्ण सांग मला सिंटॅक्स. प्रिंट स्टेटमेंटमध्ये काय टाकशील
आठवते का फिल्टर मेथड? आठवलंय? कसं आहे, व्हेरिएबलचं नाव, स्क्वेअर ब्रॅकेट, नंतर काय सिरीज, नंतर काय ही पूर्ण काय एक्सप्रेशन आहे, ठीक आहे, बुलियनमध्ये इव्हॅल्युएट होईल आणि नंतर त्याच्यानुसार काय होईल, फिल्टरिंग होईल. आठवलं? आता आपण बघू काय चुकतं इथं. विल रेज अ केअर बिकॉज लोकेशन सिलेक्ट रोज बाय इंडेक्स लेबल. इंडेक्स लेबल मला नेम नाही द्यावं लागेल का? हो हां सॉरी यार, आलं लक्षात मला काय चुकलं इथं. एक सेकंद, नाही काय चुकतं आहे आपलं. विल रेज अ की एरर वाय because LOC selects rows by index label. There is no row with index name. If you want column, use DA. असंच तर केलं आहे ना? नाही सॉरी ओके, चुकीचं सिंटॅक्स यूज करू. मला काय करायचं होतं एक्झॅक्टली, आता बघू. हां आता लक्षात आलं एक मिनटं. आता बघ बरं का, मला काय करायचं होतं, फक्त हा कॉलम पाहिजे ना, कोणता, हा वाला नेमवाला. तर मी काय करायचं, हे जे डेटा फ्रेम नावाचं व्हेरिएबल आहे हर्षदा, बरोबर, हा डेटा फ्रेम नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याला काय करेल, फक्त एक स्क्वेअर ब्रॅकेट दे, आता ते कॉलमचं नाव मेन्शन करेल. काय आलं, भूक लागली आहे ना? हां आलं आहे ब्रेक, तुम्हाला 5 मिनटांनी सोडतो बस. हां मग काय केलं मी, DF आणि नंतर काय मेन्शन केलं आहे मी, कॉलमचं नेम, बस. मग काय आलं, नेमवाले कॉलम प्रिंट झाले बघा, साक्षी, प्राची, हे लेबल तर प्रिंटच होणार आहे, कारण का इथं लेबल मेन्शन करायला बघा स्टुडंट म्हणून, ठीक. पण राईट साईडवाला बघा काय, साक्षी, प्राची, प्रणाली, ठीक आहे, शूटर, GTA, पर्पल, पांडा सगळे आले, बरोबर आहे का नाही? आता समजा मला जर मोबाईलवाला प्रिंट करायचं असतं, मी कसं केलं असतं, नेमच्या ऐवजी मोबाईल केला असतं, सिम्पल बस. आणि काय आलं, झाले बरोबर. आणि समजा अजून एक कॉलम असतं आपल्याच्यात, ठीक आहे, समजा आपण एक बनवू, ठीक आहे, स्टायपेंड नावालाचा, ठीक आहे, तुम्ही इंटर्नशिप करायला तुम्हाला काहीतरी देऊ ना, किती रुपये पाहिजे सांगा, किती स्टायपेंड पाहिजे तुम्हाला? एवढंच? काय आता तिचं काय कोणाला, मला काय माहिती यार, मनावर देऊ राहिलो मी, काहीतरी आकडे टाकू राहिलो मी. किती झाले रे, 1 2 3 4 5 6 7. शूटर मेंबर किती आहे? बस आहे का आता, बरोबर आहे. आणि फक्त DF प्रिंट करू आपण, सेव्ह करू. हां सगळंच करतो आहे ना मी, कॉलम थोडी प्रिंट केला आहे. आणि जेव्हा मी कॉलम करेल, आता काही स्टायपेंड बघा किती येईल आता, 2000 5000, ठीक आहे, 9000 अप टू. आता एक लक्षात द्या मला, प्रणाली याच्यातलं मिनिमम स्टायपेंड काय, मिनिमम 2000 ना, ओव्हर डॉट मीन मेथड लावून चालेल का? काय आलं, 2000 बरोबर. मॅक्स काय आहे, हे दिसत नाही दिलं त्याच्यामुळे तिच्या समोर काढते, ठीक. काय
चालवतं तुमचं, काय करणार आहे प्रिंट. डी एफ काय करणार आहे नंतर, स्टायपेंड. नंतर काय मॅक्स. हर्षदा मॅक्स काय येईल सांगा बरं. 9,000 बरोबर. मीन काढता येईल का मला सेम वे ना. मीन काढण्यासाठी काय करेल मग मी तर, मीन किती येईल मीन पॉवर 5,000 आलं बरं. कोण ठोकलं एवढं, बरोबर आलं. मोड काय येईल सांगा बरं. मॉड आहे का, मोड आहे सांगा बरं कोणतं होतं मोड काय येईल. हां बरोबर, कारण 5,000 किती वेळा आहे, 2 वेळा आहे. 9,000 2 वेळा आहे. आणि 2,000 किती वेळा आहे, 2 वेळा आहे. म्हणजे तिन्हीचं तिन्ही काय मोड आहे. आले का, ठीक आहे. हेच जर मी असं केलं असतं, ही पण 9,000 केली असती तर काय आलं असतं सांगा बरं. थोडं आपण प्रणालीचं वाढून दिली स्टायपेंड थोडी, ठीक आहे. किती असते. हॅलो बोल ना. हां ऐक ना. हां ऐक ना मम्मी, मी लेक्चर घेतो म्हटलं, तुला थोड्या वेळात कॉल करू का. हां चल. लक्ष द्या आता. आता काय आला असतं मोड, काय म्हटले मी. नाही ती काय म्हटली ते विचारत नाही. हर्षदा हसलेले. हो का, तुझ्याकडे देऊ का मग थांब. हां आता काय आलं असतं 9,000 बरोबर. पण प्रिंट होताना पण बघा सिंगल रो पण आहे, ती पण कशी होते डेटा फ्रेमच्या फॉर्मॅटमध्ये प्रिंट होते, ठीक आहे. मोड आहे ना, कारण मल्टिपल मोड असू शकतात. जेव्हा मीन काढलं तर काय आलं फक्त प्रिंट सिंगल व्हॅल्यू प्रिंट झाली. ते डेटा फ्रेम फॉर्मॅटमध्ये दिसली का, नाही बरोबर. त्याच्यानंतर सम पण काढू शकतो मी. आता प्रत्येकाची जर समजा स्टायपेंडची सम केली तर किती येईल, 7. सांगा बरं किती, माझ्या डोक्यात चाला. ठीक आहे 41,000. ठीक, एवढा पैसा आहे तुमच्याकडे आता. अजून काय काय निघू शकतं मी तर सांगा बरं. हां काय म्हटली, युनिक. हां पाहू बरं चालतं का. हाय रे. हां युनिक स्टायपेंड किती सांगा बरं. 2,000 5,000 9,000. ठीक आहे. हेच सॅलरी एक्झिस्ट करतं बाकी म्हणजे स्टायपेंड. आणि एन युनिक काय रिटर्न करेल, काउंट रिटर्न करेल. बस काय फरक आहे का, नाही. 3 अजून काय होतं आहे, फिल्टर करून पाहिजे का, ठीक आहे. फिल्टर करून पाहू आपण होतं का. म्हणजे कसं, एक काम करू आपण, कसं फिल्टर करणं सांगतो पाहू ट्राय करून. आपण याला नाही का स्टायपेंड ठीक आहे, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आणि काय केलं मी df.stipend केलं, ठीक आहे. मी जर डायरेक्ट स्टायपेंड प्रिंट केला तर काय होईल, चालेल ना, डायरेक्ट आलं स्टायपेंड. आणि पाहू बरं आपण चालून असं की स्टायपेंड फक्त नाही का ज्यांच्या 5,000च्या वरती ना तेच झाले प्रिंट होतं का बघू. चाललं तर ठीक आहे, चालतं आहे, होतं आहे बरोबर. आणि जर मी म्हटलं इक्वल टू पाहिजे तर म्हणजे 5,000 पण येईल बरोबर. 5,000वाले आहे का, आले बरोबर. लेस दॅन 5,000 केलं तर काय येईल, 2,000 येईल, ठीक आहे. 3,000 तर ठेवलंच नाही मी, काहीतरी पत्ता कट कर. हां 2,000 येईल. किती वेळा आला, 2 वेळा आला. आणि याच्यावर जर मी सम लावलं तर चालेल का, काय 2,000 प्लस 2,000 किती चालतंय. म्हणजे काय करतो चेन पण करतोय. काय शब्द आहे चेनिंग, काय करतोय चेनिंग. कधी वर्क करते माहिती का, जेव्हा तुम्ही जे प्रिव्हियस एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करताय ना ते काही जर व्हॅल्यू रिटर्न करीत असेल तरच ती चेनिंग चालू. आता बघ याच्यावर काय, मी जेव्हा याच्यावर होवर करतो, आता ही मेथडच नाही, ही डायरेक्ट सिंटॅक्सच वगैरे दाखवणं, ठीक आहे. सम, ठीक आहे. परत जर मी म्हटलं असतं असं की ग्रेटर दॅन 5,000 इक्वल टू 5,000, ठीक आहे. ग्रेटर दॅन और इक्वल टू 5,000.
हे काय आले सांगा बरं आता, हे 37,000 काय म्हणजे काय, ज्यांची स्टायपेंड 5,000 किंवा 5,000च्या वरती होते ठीक आहे, त्यांचे पहिले काय झाले असेल, लिस्ट शो झाले असेल इथं, आणि नंतर काय झालं असेल, सम झाले कॅल्क्युलेट. इथं जर मीन काढलं तर चालेल, बरोबर निघून जाईल मीन, जेवढं व्हॅल्यू येतील तेवढंच लागेल. बघा किती, जवळजवळ काय 7,400. ठीक, मी सांगतो तो आकडा 7,400. हे होतं मीनवाल. फिल्टरिंग पण बघितली बरोबर. आता आपण काय करू माहिती का, मी सध्या फक्त किती कॉलम प्रिंट केले सांगा बरं याच्यामध्ये त्यांनी. नाही म्हणजे आता इथं बघ, हे जेव्हा प्रिंट कर एकच केलं आहे ना, जर समजा मल्टिपल प्रिंट करायचं असेल तर कसं करणार आपण, 2 कॉलम प्रिंट करायचं वेळेस मला नेम आणि स्टायपेंड फक्त, एकच नाही प्रिंट करायचं, मग मी कसं करणार बघू आपण. प्रिंट ओवर चालतं का, DF आणि अजून हो चालतं, लिहू नको थांब रे, चालतं का चेक करतो मला, तर टप्पल असेल नाही तर काहीतरी वेगळं असेल, नाही चालतं आहे. म्हणजे जेव्हा मला सिंगल पाहिजे होतं तेव्हा मी काय केलं, डायरेक्ट स्ट्रिंग पास केली. पण जेव्हा मल्टिपल कॉलम पाहिजे होतं काय केलं मी, 2 स्क्वेअर ब्रॅकेट होतं, परत काय पास केली, लिस्ट पास केली. त्या लिस्टमध्ये काय केलं मी, कॉलमचे नेम मेन्शन केले. बरोबर आहे काय, कधी लेक्चर संपते आणि कधी मी जेवायला जाते, बरोबर आहे का नाही, चेअर रोज पाहून दिसते. हे काय होतं असे कॉलम प्रिंट केलं. मी तेच म्हणणार होतं ब्रेक घ्या तुम्ही, पण आता विचार केला 5 मिनिटांनी ब्रेक घेऊ. एवढं लिहून घ्या आणि तुमचा ब्रेक आहे. मग आता झालं का, हे दोघांचा मीन निघाल का, प्रत्येक क्वांटिटीचा मीन निघू शकतो का, नाही. मीडियन निघू शकतो का, मीडियम पण निघत नाही. कारण का, मीडियनला मिडल व्हॅल्यू लागते. पण मोड निघू शकतं, कारण मोडचं काय न्यूमरिकलची कन्सेप्टच नाही. तो फक्त काय करतो, फ्रिक्वेन्सी काउंट करतो. ठीक आहे, ती कोणती क्वांटिटी असतो, समजा कॅरेक्टर असेल किंवा स्ट्रिंग असेल, त्याची तुम्ही काय करू शकता, क्वांटिटी मेजर करू शकता. नंबरचं तो ऑब्वियस तुम्ही करू शकता. ठीक आहे, म्हणून जेव्हा तुम्ही नेम आणि स्टायपेंडवर जेव्हा तुम्ही हे लावता, काय म्हणता, मीडियन लावता तेव्हा चालत नाही, आणि मीन लावता तेव्हा चालत नाही. पण जर तुम्ही मोड लावला तर ते चालून जाईल. बघा चाललं. आता मला सांगा फक्त, जर मला यांचं मीन काढायचं असेल, ठीक आहे, पण काय करायचं आहे मला, नेमवाला आहे ना ते स्किप करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे काय, नेमवाला कॉलम, तर मी कसं करेल, नेमचं मीनने निघालं पाहिजे. ठीक आहे, फक्त कसला निघालं पाहिजे, स्टायपेंडचा. मग मी काय करेल, मीनमध्ये काय पास करेल माहिती का, एक पॅरामीटर असेल, त्याचं नाव काय, न्यूमरिक ओनली, आणि तर काय व्हॅल्यू सेट करा ट्रू. याने काय होईल माहिती का, जे स्ट्रिंगवाले असतील ते काय करेल, तो स्किप करून टाकेल, आणि फक्त न्यूमरिकल व्हॅल्यू काय करेल, पकडेल. तो मग कसला हे निघाल, फक्त ॲव्हरेज कसला निघाल, फक्त स्टायपेंडचा ॲव्हरेज निघाल. आला स्टायपेंडचा ॲव्हरेज. जर मी म्हटलं अजून एक वाढवला, ठीक आहे, काय, एक्सपेन्स नावाचा कॉलम. ठीक आहे, प्रत्येकाचा एक्सपेन्स किती आहे, समजा आता तुमचं जाऊ राहिला समजा 20,000पर्यंत जातो आहे. ठीक आहे, एकाचा 18,000 आहे, त्याच्यानंतर एकाचा 24,000 झाला किंवा कोणाच तरी. ठीक आहे, नंतर परत समजा मी दिला 20,000, नंतर 18,000, किती एंटर झाले, 1 2 3 4 5, ठीक आहे, 6 आणि 7. बरं, आता जर मी फक्त याच्यात, आता मला सांगायचं एक्सपेन्सचा मीन दिसेल का, एक्सपेन्सवाला मीन दिसतो आहे, नाही, कारण मी याच्यात ॲड करेल का सिलेक्ट करताना, नाही, मला काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल ते एक्सपेन्स. आणि आता काय होईल, फक्त कसला मेन दिसतं, फक्त स्टायपेंडचा आणि एक्सपेन्सचा. जर मी रन केला तर काय दिसतंय, स्टायपेंड आणि एक्सपेन्स. हेच जर मी मला विदाऊट सिलेक्टिंग एनी स्पेसिफिक कॉलम, ठीक, मी जर ट्राय केलं तर काय होऊ शकतं, प्रिंट. ठीक आहे, नंतर काय, DF, आणि फक्त काय करू शकतो, हो बरं मीन निघतो का आपला, निघतो आहे, पण याच्यात काय करू शकतो मी, न्यूमरिक ओनली ट्रू करावं लागेल. मग आता काय, सगळं पकडेल. हे मला स्पेसिफिक मेन्शन करायची गरज नाही. ठीक आहे, तो काय करेल, जेवढे कॉलम असतील
तेवढे सगळ्यांना मीन लावेल. मोबाईल नंबरचं पण मीन काढेल. मोबाईल नंबर तर हाय न्यूमरिक वाले, पण त्याचं ट्रू निघेल. ट्रूची काही गरज आहे त्याला? काय रे सांगेल ना? नाही नाही, विसरून गेलो, टाकतो मी थोड्यात. नाही सांगेल. हां हां, आता कसला निघाला? मोबाईलचा. मोबाईल नंबरचं मीन काढून काय उपयोग आहे का? नाही. मीडियन काढून उपयोग असू शकतो कदाचित, ठीक आहे, पण मोड काढून पण काय उपयोग आहे का? प्रत्येकाचा मोबाईल नंबर सेम असा असतो असं होतं का? नाही. बरोबर. म्हणजे काही गोष्टींचं जरी म्हणजे इथं जर फॉर्म्युल्यामध्ये जर ते चालत असेल, पण त्यांचा लॉजिकल काही सेन्स असतो का? मोबाईल नंबरचा ॲव्हरेज काढून काय उपयोग असतो कधी? नाही असतो, नसतो. बरोबर. तसं स्टायपेंडचा ॲव्हरेज काढून तुम्हाला समजेल की ॲव्हरेज स्टायपेंड काय, त्याचं काहीतरी सेन्स बनतो. त्याचं मीडियन काढू शकता, मोड काढू शकता, ठीक आहे. एक्सपेन्सचा पण चालेल. तुम्ही म्हणशाल की जास्तीत जास्त किती खर्च होतो प्रत्येकाला, ठीक आहे. मी जर म्हटलं की जास्तीत जास्त किती खर्च होतं आहे, तुम्ही काय करशाल? ज्याला जास्त खर्च आला आहे सगळं, ठीक आहे, म्हणजे कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त येत आता? कोणाची जास्त सांगा बरं? 20,000 वाल्याची बघा. म्हणजे तुम्ही काय म्हणशाल की बहुतांश जणांना किती खर्च येतो? 20,000 खर्च होतो. काही जणांना किती येऊ शकतो? 21,000, ठीक आहे, लईच लई. आणि कमीत कमी किती येऊ शकतो? 18,000 बघा, ठीक आहे. हां, इथं 2 मोड आहे आता बघा, 20,000वाला आहे आणि एक 18,000वाला आहे, ठीक आहे. मग तुम्ही असा डेटा इंटरप्रेट करता, मोड, मीडियन काय असेल, ठीक आहे, ॲव्हरेज काय असेल, तसं इंटरप्रेट करता तुम्ही. ॲव्हरेजचा फायदा काय? समजा आता तुम्ही तुमच्याकडं समजा 10 लोकांचा डेटा आहे, ठीक आहे. काय केलं? समजा 10 लोकांचा डेटा आहे, प्रत्येकाचं रेंट एक्सपेन्स सेम नाही, ठीक आहे, प्रत्येकाचं रेंट सेम नाही, एक्सपेन्स सेम नाही. पण तुम्ही काय केलं? ॲव्हरेज घेतलं, 10 लोकांचं ॲव्हरेज काढलं तुम्ही, समजा प्रत्येकाला 10,000 लागतं लेट्स से, ठीक आहे. हेच तुम्ही काय करू शकता? स्केल करू शकता. कसा? की तुम्हाला आता त्याचं 50साठी करायचं आहे, तुम्ही काय करशाल? 10,000 गुणिले 50. तुमच्याकडे एक एस्टिमेट येऊन जातं. त्याने काय होतं? एस्टिमेट येऊन जातं. एक्झॅक्ट डेटा आहे का? नाही. पण तो काय असू शकतो? त्या एक्झॅक्ट डेटा असेल त्याचे नियर असेल बघा, थोडंफार मागं पुढं होऊ शकतं. तुम्ही काय करू शकता? तुम्ही 5,000 प्लस करू शकता, 5,000 मायनस करू शकता, ठीक आहे. पण तुम्हाला ॲव्हरेजच्या मधून काय केलं? आयडिया येऊन गेली की किती खर्च लागू शकतो. आलं लक्षात? असं आहे. असा तुम्ही डेटा इंटरप्रेट करता, ठीक आहे. हेच बेसिकल डेटा सायन्स आहे. जो तुम्ही सांगितलं ना आता एक्झाम्पल तुम्हाला डिसिजन मेकिंगला, त्यासाठीच तुम्ही डेटा सायन्स यूज करता. हे काय होतं आता? न्यूमरिक ओनली ट्रू केलं, बरोबर. न्यूमरिक ओनली फॉल्स केलं तर काय होईल सांगा बरं? मीन निघेल का? काय वाटतं? काय एरर येईल, बरोबर. आता मला एक सांगा, तुम्ही हे ऐकेलं एक शब्द दोन, जेसन आणि CSV शब्द ऐकेले का? जेसन किंवा CSV माहिती आहे का? CSV काय असतं? वाचा. कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज, ठीक आहे. इमेजेस घेतलं आहे तर समजा, तर इथं बघा एक CSV आहे. काय ओपन करू आहे? दिसतंय की थोडंसं? हां, आता बघा वरती काय की कॉलमचे नाव असतील काय? एक्स, नंतर काय Y1, Y2, Y3 सेपरेटेड कशाने? कॉमन आहे. परत नंतर काय त्यांचे कॉलमचे व्हॅल्यू बघा, 1.96, 3.9, 4.76, 5.4. याला काय म्हणतात आपण? कॉमा सेपरेटेड कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज, बरोबर. व्हॅल्यूज कशाने सेपरेटेड आहे? कॉमाने सेपरेटेड, ठीक आहे. आता तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे डेटा येईल ना, तर तुम्हाला कोणी असं काय म्हणतं डायरेक्ट रेडीमेड डेटा नाही देणार तुम्हाला. काय असं फॉर्मॅटचा डेटा येईल थोडंसं CSVमध्ये किंवा जेसनमध्ये देऊ शकतो, ठीक आहे. आता जेसन फॉर्मॅट बघू. जेसनचं लॉंग फॉर्म काय बघा? जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन, ठीक आहे. काय? लाईट वेट लँग्वेज इंडिपेंडंट. लँग्वेजवर डिपेंड आहे कोणत्या? जावा स्क्रिप्ट, पायथनवर डिपेंड आहे का? नाही. काय? लँग्वेज इंडिपेंडंट. कसा फॉर्मॅट येतो? टेक्स्ट फॉर्मॅट. बायनरी फॉर्मॅट आहे का? नाही. आपण जे लिहितो ते टेक्स्टमध्ये लिहिणार आहे. टेक्स्ट फॉर्म. काय? यूज टू स्टोअर अँड एक्सचेंज स्ट्रक्चर्ड डेटा, ठीक. स्ट्रक्चर डेटा स्टोअर करण्यासाठी. आता बघा हे थोडं पायथन डिक्शनरी वाणी बघा बरं, दिसतं का? कोणता ब्रॅकेट आहे? कर्ली ब्रॅकेट आहे. जे कीज आहे बघा, की व्हॅल्यू पेअरमध्ये, बरोबर. की कोलन काय व्हॅल्यू आहे, नंतर की कशात लिहिले? डबल कोट्समध्ये, सिंगल कोटमध्ये लिहिणार नाही. तुम्ही सांगतो पायथनमध्ये चाललं आहे की तुमची. पण जेव्हा तुम्ही जेसन यूज करता तेव्हा काय?
मॅन्डेटरीली की जी असेल ती कशात राहील, डबल कोट्समध्ये राहील. अनलेस अँड अंटिल ती न्यूमरिक व्हॅल्यू असेल कदाचित, ठीक आहे. न्यूमरिक व्हॅल्यू असेल तर कदाचित चालून जाईल, की काय 22 लिहिलं तरी चालून जाईल, ठीक आहे. पण जे बाकी स्ट्रिंग असेल ते सिंगल कोटमध्ये लिहिणार आहे का, नाही लिहिणार. तुम्ही कशात लिहिणार फक्त डबल कोटमध्ये लिहिणार आहे. आणि व्हॅल्यू भले तुमची काय असेल, ठीक आहे. आता ही लिस्ट आहे बघा इथं, जावा स्क्रिप्ट, पायथन, जेसन, ठीक आहे. आता जावा स्क्रिप्टमध्ये पण अशी लिस्ट बनवता, ठीक आहे. जावा स्क्रिप्टचं पण असंच सिंटॅक्स आहे, पायथनचं पण सेम सिंटॅक्स आहे, ठीक आहे. मग काय केलं बघायचं, ही लिस्ट पास केली, ठीक आहे. नंतर इथं जर बघितलं तुम्ही प्रेफरन्समध्ये काय सांगा बरं, हे पायथनच्या टर्ममध्ये काय सांगा बरं, हे कर्ली ब्रॅकेट्स म्हणजे कोणतं आहे, काय डिक्शनरी का सेट आहे, डिक्शनरी, बरोबर. आणि परत की व्हॅल्यू पेअर, म्हणजे काय टॉप लेवलला पण एक डिक्शनरी आहे, त्याच्या अंडर पण काय आहे परत पाहायला गेलं तर डिक्शनरी. प्रेफरन्सेस काय आहे, डिक्शनरी. आता बघा याच्यात काय काय कमेंट्स चालतं का, जे पायथनमध्ये मी हॅशनी कमेंट देतो ते चालतं का तसं, नाही, ठीक आहे. कमेंट्स नाही. इथं बघा मी काय म्हणतो होतं, डबल कोट्स, ऑल स्ट्रिंग कीज अँड स्ट्रिंग व्हॅल्यूज मस्ट यूज काय, डबल कोट्स, नॉट सिंगल कोट्स, ठीक. सिंगल कोट्स चालत नाही. नो ट्रेलिंग कॉमाज, म्हणजे काय माहिती का, ट्रेलिंग म्हणजे काय सांगतो मी. आता बघा ही पहिली की व्हॅल्यू पेअर झाली त्याच्यानंतर काय दिला मी, कॉमा दिला, बरोबर. दुसरी की व्हॅल्यू पेअर झाली त्याच्यानंतर कॉमा दिला, थर्ड झाली कॉमा दिला. म्हणजे जेव्हा चौथी की व्हॅल्यू पेअर मेन्शन केली त्याच्यानंतर कॉमा देईल का मी, नाही. एक वेळेस पायथनमध्ये चालू शकतो कॉमावाला, ठीक आहे. जर तुम्ही समजा असं दिला कॉमा याला, ठीक आहे. आता बघा याच्यानंतर काय नंबर आहे का, नाही. पण जर हा प्रोग्राम रन केला तर काही इश्यू येतो आहे का, नाही. त्याने काय केलं, कॉमा नंतर काय व्हॅल्यूज नाही, त्याने काय केलं स्किप, त्याने हँडल करून घेतलं. पण जेसन तसं हँडल नाही करत, ठीक आहे. जेसनमध्ये तुम्ही शेवटचा कॉमा देऊ शकत नाही, ठीक आहे. हे कधी होतं सांगतो, तुम्ही म्हणशाल की आम्ही कॉमर्स देणार नाही, पण तुम्ही काय करायचं समजा तुम्ही असे 2-3 टाईम कॉपी केला, ठीक आहे. आणि पेस्ट करी गेला, तुम्ही काय केलं, आता त्याच्यासोबत मी काय केलं, कॉमा पण काय केला आहे मी कॉपी केला आहे, बरोबर ना. मग मी जर पेस्ट केला आणि लास्टवाला जर कॉमर्स काढायचा राहून गेला तर काय होईल, एरर येईल. तो जेसन चालेल का, नाही चालणार, ठीक. तर ही अशी गोष्ट आहे. आता आपल्याला काय करायचं समजा, जेसनवाला डेटा रीड करायचा आहे, काय करायचं आहे, जेसनवाला डेटा रीड करायचा आहे. म्हणजे आता बघा काय करेल मी, रीड जेसन, ठीक आहे, .py. आणि आता काय करेल मी, इम्पोर्ट पॅन्डाज ॲज काय करतो, PD करणार, बरोबर. आणि जेसनमध्ये काय करतो मी, आता एक स्टुडंटचा डेटा घेतो, ठीक. मी ChatGPTकडूनच जेसन बनवून घेतो, ठीक आहे. क्रिएट थांबा, हा जो डेटा घेतलेला आहे ना आपण, हा जो डेटा एक्झॅक्ट याला आपण जेसनमध्येच घेऊ, म्हणजे समजून तुम्हाला, ठीक आहे. कन्वर्ट दिस टू JSON, ठीक. जेसनमध्ये बघा आता कसं येईल, हां. आता बघा काय, स्टुडंट 1 नावाची की तयार झाली, बरोबर. स्टुडंट 2 नावाची की क्रिएट झाली. नंतर काय, स्टुडंट 3, स्टुडंट 4, ठीक आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट आहे बघा, नेम, मोबाईल, स्टायपेंड, एक्सपेन्स. परत काय, स्टुडंट 5च्या अगेन्स्ट काय, नेम, मोबाईल, स्टायपेंड, एक्सपेन्स. आता जर तुम्हाला हे स्टुडंट 4 एकदम साधे लेवल, पण तुम्ही जर 10ची एक्झाम द्यायला असाल किंवा 12ची द्यायला असाल तर तुम्हाला माहिती तुमचा एक काय रोल नंबर असेल ना, तो बरोबर D0 काहीतरी 84, माझा होता D084235 असं काहीतरी होता, ठीक आहे. म्हणजे काय, नंतर त्याच्या अगेन्स्ट काय होत्या, ते व्हॅल्यूज तुमच्या एंटिटी स्टोअर होत्या. अजून एक एक्झाम्पल दिलं, समजा तुमचा ईमेल ID असेल, बरोबर, गुगलचं अकाउंट आहे तुमचं, काय असतं फक्त प्रायमरी की म्हणून काय सेट असतं, समजा ईमेल ID असेल तो युनिक असतो बघा, डुप्लिकेट असतो प्रत्येकाचा, नाही. त्याच्या अगेन्स्ट काय असेल, तुमचं नेम, सरनेम असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर काय असू शकतं, समजा प्रोफाईल इमेज, बरोबर, प्रोफाईल इमेज URL काय असेल ते. नंतर सबस्क्रिप्शन्स काय असेल ते, चॅनलची लिस्ट असेल, ठीक आहे. तुमचं अजून असू शकतं की तुमचं अकाउंट प्रीमियम आहे का नाही, ट्रू प्रीमियम का, इज प्रीमियम अकाउंट, ट्रू फॉल्स, असं काहीतरी व्हॅल्यू असू शकतं. आता हा कोणता फॉर्मॅट आहे, जेसन फॉर्मॅट आहे, बरोबर. की कशात स्टोअर आहे सांगा बरं, कोट सिंगल कोटमध्ये का डबल कोटमध्ये, डबल कोट्समध्ये, बरोबर. कॉपी केलं आणि नंतर काय करेल मी, आता मी ही काय करेल माहिती का, सेपरेट फाईलमध्ये ठेवेल, काय, स्टुडंट डेटा, काय नाव देणार याला, स्टुडंट डेटा. पायथन फाईलला आपण एक्सटेन्शन काय देत सांगा बरं, .py. मग जेसन व्हायला काय असेल, जेसन असेल, .json, बरोबर. स्टुडंट डेटा काय असेल, जेसन. आणि आला हा जेसन प्रिंट केला, बस, बरोबर आहे की नाही.
आणि आपण काय करू, ही जेसन फाईल रीड करू. कशी करणार बघा, रीड जेसन आणि कशाच्या मदतीने करणार, स्टुडंट डेटा, ठीक आहे, स्टुडंट डेटा फ्रेम असं घेतो मी, ठीक आहे. जे आपण जेसन रीड करणार आहे ना, बरं इकडं बघा, नाही काय करेल मी, प्रिंट, नंतर काय करेल, पी डी डॉट काय मेथड काय रीड, सी एस व्ही रीड करतो का जेसन रीड करतो सांगा बरं. आपण जेसन रीड करणार आहे, मेथड आहे का प्रॉपर्टी, मेथड आहे, मेथड म्हणजे ब्रॅकेट आला, प्रॉपर्टी आलं म्हणजे ब्रॅकेट येतो का, नाही येत. आणि मग काय करणार, आता फाईलचा पाथ देणार, काय नाव आहे, स्टुडंट डॉट जेसन, सॉरी स्टुडंट डेटा, एक्सटेन्शन देणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि आता जर प्रिंट केलं या डेटा फ्रेमला मी, ठीक आहे, याला कमेंट करतो आणि याला रीड करतो, आता आलं का. आता फक्त गडबड काय आली बघा बरं, काय झालं गडबड सांगा फक्त. आधी जेव्हा आपण डेटा फ्रेम प्रिंट करायचं, हे स्टुडंट वन कुठं होतं, या साईडला होतं, आणि हे कॉलम तिकडं होतं. मग मिस्टेक काय आले असेल आपल्या, आता आपणच त्याला विचारू, ठीक आहे. मी याला असं म्हणतो, आय JSON in that format itself. काय करतोय समजेल. हां, आता बघा असं जेसन पाहिजे होतं ॲक्च्युली, ठीक आहे. आपण जो जेसन टाकला ना तो चुकला आपला, मग काय करणार मी, असं टाकणार. आणि आता रन करून बघू आपण रीड जेसनला. मी याला डिलीट करतो टर्मिनल, काय रे कुठे गेलं, ठीक आहे. आणि आता रन करतो मी, आत्ता येतं आहे का नाही बघा, आलं स्टुडंट वन. फक्त हे काय आलं माहिती का, हे जे कस्टम लेबल आहे ते पण पकडलं आणि त्याने काय केलं, इंडेक्स. म्हणजे काय आलं, जेव्हा जेसनमध्ये डेटा टाकला ना, यांनी याला लेबल म्हणून ट्रीट केलं का, नाही, यांनी काय केलं, याला ॲज अ डेटा ट्रीट केलं आहे बघा. काय केलं आहे, ॲज अ डेटा ट्रीट केलं आहे. मी हे काढून टाकतो, ठीक आहे, हे काढून टाकतो मी, काही गरज नाही याची. हे जे लेबल इथं मी हार्ड कोड करेल ना, ठीक आहे, ते लेबल म्हणून ट्रीट पण नाही होतं ॲक्च्युली. यांनी काय केलं, डेटा म्हणून ट्रीट केलं याला. काय झालं मॅडम, बोललं तर काही मूड ऑफ झालं काय तुमचं, आता काही बोलणारच नाही मॅडम. हां, आता बघा आणि रिडिजेशनला रन करतो मी, आता चालतं आहे बघा, ठीक आहे, आलं. आणि आता काय करेल माहिती का, इथं इंडेक्स पाहू आपण देता येते का, नाही देता येते. मग याला करणार कसं, याला करणार कसं आपण, बरं हे जाऊ, हे जेसन रीड झाले का नाही आपले, डेटा आला. आपण काय करणार, सेम CSV पण रीड करणार आहे. काय करणार, स्टुडंट, किंवा आपण हे नाही का डाउनलोड करू एक CSV, डाउनलोड ए CSV फाईल. कस्टमर्स, ठीक आहे, मी काय करतो, डाउनलोड करतो आहे कस्टमर्स CSV 100 रेकॉर्ड. कस्टमर्स CSV काय आली, डाउनलोड झाले. किती रेकॉर्ड आहे, 100 रेकॉर्ड्स आहे. मी काय करतो, इथं येतो, ठीक आहे, डाउनलोड्समध्ये गेलो आणि मला इथं काय दिसते, कस्टमर्स 100 CSV ना. मी याला काय रिनेम करतो माहिती, फक्त कस्टमर्स नावाने रिनेम करतो. याला कॉपी करतो आणि हा आपला जो प्रोजेक्ट आहे ना त्याच्यात पेस्ट करतो मी. परत जर बडबड करायचं असेल तर मी काय म्हटलं आहे तुम्हाला, कुठं जायचं आता, प्रशांत काय म्हणणं आहे तुझं, आता तू तर बिडा उचलला होता ना, ते बडबड करतील त्यांना मी बाहेर काढून देईन, तूच म्हटलं होता. ते नाही म्हटलं, तू मागाशी काय म्हटलं होता, जे बडबड करेल मी त्याला बाहेर देईन.
हां मग ते त्यांचं काय चालू होतं. बस आता. हां आता काय झालं, इथं एक फाईल आली बघा, दिसते का कस्टमर CSV. हिला ओपन केलं तर काय दिसतं का बा सगळं बघा. काय पहिले इंडेक्स आहे, नंतर काय कस्टमर ID, नंतर काय फर्स्ट नेम लास्ट नेम, सगळे कॉमा सेपरेटेड फाईल. आणि याच्यात रेकॉर्ड किती 100 आहे. हां काय आलं ही का, हा डेटा आहे फक्त. हे बघ जेसन, लक्षात आलं जेसन काय, जेसन बघा डेटा आहे. हे जे CSV जेसन आहे हे डेटा स्टोअर करण्याचे फॉर्मॅट आहे. जशी जर तुम्ही एखादी एक्सेल बघितली, ठीक आहे, सांगतो मी, थांब मला विचार. आता मला सांग, ही एक्सेल शीट समजते का? बरोबर आहे, एक्सेल शीट समजते, याच्यात काय प्रॉब्लेम नाही. मी हिला एक्सेल शीटला काय करू शकतो, ॲज इट इज डाउनलोड करू शकतो. ठीक आहे, जर तुम्ही ओपन केली तर ते काय होईल माहिती का, टेबल फॉर्मॅटमध्ये दिसेल. कशी टेबल, जशी इथे दिसते ना तुम्हाला तशी. दुसरा फॉर्मॅट काय, CSV फॉर्मॅट आहे. CSV फॉर्मॅट म्हणजे काय, CSVचं लॉंग फॉर्म काय, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. कशाने सेपरेटेड आहे, कॉमानी सेपरेटेड. हां मग इकडं सांग मला प्राची, इकडं बघा आता. ह्या जर हॉरिझॉन्टली व्हॅल्यू कन्सिडर करतोय, हे एम्प्लॉई नेम काय आले, व्हॅल्यू झाली. बेसिक पण काय आलं, व्हॅल्यू झाली. अलाउन्सेस पण काय आले, व्हॅल्यू झाली. डिडक्शन्स पण काय आली, व्हॅल्यू झाली. आणि नेट सॅलरी पण काय आली, व्हॅल्यू झाली. यांना जर मी सेपरेट करायचं असेल तर कशाने सेपरेट करेल, फक्त कॉमानी सेपरेट. आणि नंतरचे खाली ॲक्च्युअल जे व्हॅल्यू बघा आपल्या त्याच्यात नाव आहे बघ जॉन, नंतर काय बेसिक 4000 1000 येतं आहे. डेटा स्टोअर केला आहे फक्त कशाने, फॉर्मॅटमध्ये, CSVच्या फॉर्मॅटमध्ये. हा फक्त एक फॉर्मॅट आहे. जर तू नीट बघितलं इथं, इंडेक्स काय कॉलमचं नेम असाल, बरोबर. कस्टमर ID पण काय कॉलमचं नेम आहे. नंतर फर्स्ट नेम पण काय कॉलमचं नेम आहे. आणि नंतर ॲक्च्युअल व्हॅल्यू चालू बघा. इंडेक्स काय 1 2 3, कस्टमर काय, कस्टमरची ID काय DD काय असेल, नंतर ही 1E. नंतर इथं बघा फर्स्ट नेम काय शेरील, नंतर काय प्रेस्टॉन, कुठून नेम उचलले का मी ते, लास्ट नेम. आणि आता तुला ना मी ती मेथड रन करून दाखवली तर लक्षात येईल तुला. न्यू फाईल काय करतो मी, रीड CSV फाईल. काय म्हटलं, नाही स्पेस नाही राहत त्याच्यात. म्हणजे जे ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ना, एक सांगतो, एक मिनटं दाखव, थांबा यार. तुम्हाला हे बघून पण लक्षात नाही आलं तर मग सांगा मला. ठीक आहे, इम्पोर्ट पॅन्डाज ॲज PD. आणि नंतर काय करणार मी, कस्टमर्स. ठीक आहे, कस्टमर्स बरोबर आहे का, कस्टमर्स DF. ठीक आहे, किंवा कस्टमर प्रिंट पण नाही करेल, डायरेक्ट प्रिंट करतो, सॉरी. नंतर काय करणार मी, PD डॉट रीड CSV. कसली फाईल, कस्टमर्स डॉट CSV. आणि आता बघ डेटा दिसत तुला. याला डिलीट मारतो आणि याला रन करतो. आता दिसतंय का प्राची, काय इंडेक्सची व्हॅल्यू काय 1 2 3, कस्टमर ID. बरं सबस्क्रिप्शन डेट दिसते का 2020 8/24, म्हणजे काय 24 ऑगस्ट काय 2020 आहे. वेबसाईटचं नाव दिसते, जो कोणी कस्टमर असेल ठीक आहे त्याची वेबसाईटचं नाव आहे, पर्सनल वेबसाईट आहे. दिसतंय डेटा. म्हणजे सिम्पल काय डेटा स्टोअर करण्याचा फॉर्मॅट आहे CSV. कॉमानी सेपरेट करतो. ऑब्वियस आहे की जी पहिली रो असेल ती कसली असेल, जे कॉलम नेम असतील ॲक्च्युली त्यांचे, आणि बाकी काय असतात त्या कॉलमच्या व्हॅल्यू. काय आलं मॅडम, हसा आता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. काय आलं बोला. CSVचा आणि याचा यूज काय सांगतो मी तुला आता. ठीक, आता समजा तू एक नवीन ई कॉमर्स वेबसाईट वगैरे, एक ई कॉमर्स वेबसाईट ओपन केली.
त्याच्यातून 3 फोन टाकले विकायला, ठीक आहे. एक सॅमसंगचा आणि एक रिअलमीचा आणि एक विवोचा, ठीक आहे. आलं लक्षात, सॅमसंगचा, विवोचा आणि रिअलमी. आणि अजून काही इलेक्ट्रिक गॅजेट्स टाकले, समजा स्मार्ट वॉच आणि ते फोन पण टाकले, बाकीचे पण टाकले, असे किती 100 प्रोडक्ट्स आहेत. हां, पॉवर बँक पण टाकले, ठीक आहे. प्रशांत पॉवर बँक, ठीक. आता ॲक्च्युली ना जे सगळं PS5 बस का RTX टाकायचं काय, RTX पेन ड्राईव्ह, अजून काय टाकायचं बस, अजून हां SD कार्ड, ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, सॉफ्ट ड्राईव्ह, चार्जर, केबल, बस. हां बस, आता नाही बस, कूलर, बस तुझं समजत नाही मला. आता लक्ष ठेव, आता बस एक सांग, एक लक्ष द्या बघ. आता सांगतो तुम्ही काय केलं, तू वेबसाईट ओपन केली, ठीक आहे. त्याच्यात 100 प्रोडक्ट लिस्ट केले. आता काय होऊ राहिलं, जेव्हा एखादा युजर नाही का बाय करतो ना प्रोडक्ट, ठीक, विकत घेतो, ती जी एंट्री आहे ना ती फाईलमध्ये स्टोअर होते. ती कशात होती, डेटाबेसमध्ये स्टोअर होते. डेटाबेस पण इंटरनली फाईल्सच आहे, फक्त ॲडव्हान्स टाईपची फाईल, ठीक. आपण त्याला काय म्हणतो, डेटाबेस म्हणतो. सगळं आलं लक्षात. आता तू म्हटलं किती केली, समजा चार्जर विकत घेतलं, ठीक आहे. त्याच्या प्रश्न पॉवर बँक विकत घेतली, अक्षरशः समजा टेडी बेअर विकत घेतो 50चा, पर्पल कलर काहीतरी म्हणून टाकलेलं, ठीक आहे. शूटरनी पण तो विकत घेतला समजा. इलेक्ट्रिक प्रोडक्ट पण टेडी बेअर. हां, मी म्हटलं ना मल्टिपल प्रोडक्ट्स आहे असं आहे. सर्व इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक टेडी बेअर. हां, इलेक्ट्रॉनिक टेडी बेअर. तिने बोलवलं लगेच होतो पळत, बस असं आहे. हां, आता बघा, जे सगळा डेटा आहे ना तो कसा स्टोअर झाला, डेटाबेसमध्ये स्टोअर झाला. आता समजा नाही का, तू काय म्हणते की तुला डेटा ॲनालिसिस करायचं, म्हणजे कोणी काय विकत घेत नाही, ठीक आहे. आपल्याला तुला बघायचं कोणता प्रोडक्ट जास्त विकला जातो आहे, कोणाची डिमांड कमी आहे, ठीक आहे. समजा चार्जर कोणी विकतच घेत नाही, तू काय करशील, तू विकलंच बंद करून टाकशील, ठीक आहे. किंवा कमी स्टॉक मागवत असेल, कमी आणि प्राइस हां ते बघू आपण, तो तिचा डिसिजन, तुझा नाही. हां, डिस्काउंट देऊ आपण, ठीक आहे. ती पैसे दिला, हां बस, आता बस, ठीक आहे. मला परत झापावं लागेल तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. हां, तर तिने काय ठरवलं की डेटा ॲनालिसिस करायचं ठरवलं. मग त्यासाठी काय शूटर आला. शूटर म्हटलं मॅडम तुमचा काय तो डेटा असेल ना तो मला द्या, ठीक आहे. मग जो कोणी डेव्हलपर असेल त्यांनी काय केलं, तो डेटा डेटाबेसमधून काढला आणि ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकला, CSV फॉर्मॅटमध्ये टाकला. कोणत्या CSV फॉर्मॅट टाकला, ठीक आहे. हां, कॉमा सेपरेट फॉर्मॅटमध्ये. तू काय केलं, तो डेव्हलपरला सांगितलं की याला डेटा देऊन टाक. त्याने काय केलं, CSV मध्ये दिला. असतील रेकॉर्ड्स किती असतील, समजा 1 मिलियन रोज असतील, ठीक आहे, म्हणजे 10 लाख, बरोबर. त्याने काय केलं, ते डेव्हलपरने शूटरला देऊन टाकलं. शूटरने काय केलं, CSV फाईल घेतली. CSV फाईल घेतली, त्यांनी बघितलं असे असे कॉलम. त्यांनी काय केलं, त्या लायब्ररीचा यूज केला, डेटा व्हिज्युअलायझेशन केला आणि मॅडमला दाखवलं की बघा मॅडम, iPhone जास्त विकला जातो, सॅमसंग जास्त विकला जाते, चार्जर कोणी घेत नाही, कूलर तर कोणी घेतच नाही. कामात आहे थोडंसं. बस कॉमा सेपरेट फाईल घेतली. डेटा पण ओरिजिनल डेटा कसा स्टोअर होता, डेटाबेसमध्ये. आपण CSV फॉर्ममध्ये सेव्ह करताना नाही केलं कोणाला, जे ॲक्च्युअल रेकॉर्ड ते डेटाबेसमध्ये असतं, ठीक आहे. डेटाबेसमधून तुम्ही काय करता, जेव्हा रेकॉर्ड तुम्हाला काढता ना डेटा, समजा तुम्ही कसं CSV फाईलमध्ये लोड करशाल, ठीक आहे. आणि जर कोणाला ॲनालाइज करायचं असेल तर काय करायचं, त्या CSV फाईलची डायरेक्टली CSV यूज करतो कोणी नाही. जर तुम्हाला ॲनालिसिस परफॉर्म करायचं असेल काय करायचं, CSV. आणि CSV मध्ये बघा फक्त काय होतं, कॉमा होतं. काय होतं यार, कॉमा होतं. तसं JSON मध्ये काय होतं, प्रत्येक वेळेस की व्हॅल्यू पेअर होतं. मग स्पेस कोणाला जास्त लागतो सांगा बरं, CSV ला जास्त लागतोय का JSON ला जास्त लागतोय? CSV मध्ये काय वेस्ट केलंय का जास्त, फक्त कॉमा देईल, डायरेक्ट सेपरेट करून टाकेल, आहे का काही नाही आहे, बरोबर. JSON मध्ये काय प्रत्येक वेळेस तुम्ही ते कीचं नाव टाकता. बघा कस्टमर इथं बघा, जर तुम्ही बघितलं student.data.json काय नेम मोबाईल कीचं नाव प्रत्येक टाकून राहिल्यानंतर व्हॅल्यू आहे. तर कोणता लाईट वेट आहे ॲक्च्युअली कम्पेअर केलं तर, CSV आहे का JSON आहे? CSV, बरोबर. पहिलं काय इंडेक्स आहे, इंडेक्स 1 पासून स्टार्ट होते. कस्टमर ID काय
DD1 आहे बरोबर. नंतर फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे बघा, कंपनी. ऑर्डर चेंज होते का? नाही. एकदा जर पहिल्या कॉलमची ऑर्डर ती असेल तर व्हॅल्यू पण खालच्या कसं असेल त्याच ऑर्डरमध्ये असेल. असं होईल का? जर पहिले इंडेक्स दिले तर त्याच्या आयची काय समजा ती ID येऊन जाईल, कस्टमर ID, असं एक उलटं पालट होत आहे का? नाही. आणि हे काय होतं माहिती का, हे फॉर्मॅट कशासाठी? हे आपल्याला प्रोसेस करण्यासाठी नाही. कोण प्रोसेस करणार आहे? मशीन प्रोसेस करणार. आपण प्रोसेस करतो का? नाही. कोणाला सोपं जातं प्रोसेस करणं? हे मशीनला बरोबर. मशीन 01 मध्ये बोलतं, आपण बोलतो 01 मध्ये नाही. म्हणजे काही फॉर्मॅट असतात ते आपल्यासाठी नसतात, ते कोणासाठी असते ॲक्च्युली? मशीनसाठी असते, लायब्ररीसाठी असते. ठीक आहे. ते फास्ट प्रोसेस करणं सोपं जातं. हा जेसम फॉर्मॅट काय आहे बघा बरं. कम्पॅरेटिव्हली कोणता रीड करणं सोपं आहे? हा वाला रीड करणं सोपं आहे का हा रीड करणं सोपं आहे? जेसनवाला, कारण डायरेक्ट की व्हॅल्यू पाहिजे म्हणजे. ठीक आहे. ह्युमन रिडेबल पण आहे, मशीनला पण समजेल. ठीक आहे. पण मशीनला काय करायचं? पार्सिंग करावं लागतं जास्त. म्हणजे कुठं काय लोकेट करायचं, की कोणती व्हॅल्यू कोणती एक्सट्रॅक्ट करायचं. पार्सर शब्द माहिती तुम्हाला? काय पार्सल ना म्हटलं. पार्सल काय सांग? पार्सल काय असं? हे काय पार्सल? तू स्वतःच एक पार्सल आहे या जगात झालेलं. मला नाही माहिती यार ते त्यांना. मला नाही माहिती यार त्यांना. आय डोंट नो. निखिल बास. हां, तर माझं काय म्हणणं आहे, जे CSV फॉर्मॅट आहे, जेसन फॉर्मॅट आहे, ते मशीनसाठी ठीक. त्यांना एक्झिक्यूट करणं आणि त्याच्यापासून जे आउटपुट निघतं त्याच्यावर आपण प्रोसेसिंग करू. ठीक आहे. तुम्ही लायब्ररी वापरा, ते वापरा, काय असेल त्याच्यापासून तुम्ही डेटा व्हिज्युअलाइज करा. मग प्राची मॅडम ठरवतील की चार्जरचा स्टॉक कमी करायचा का, गनचा स्टॉक कमी करायचा का, टेडी बेअरचं कमी करायचं, शूटरचं गन शूटर लेवल लागतं नाही त्याच्यामुळं का, कूलरचं कमी करायचं. प्राची मॅडम काही डाऊट आहे का? असं तर खरंच सांगा. असं नका समजू की मी एकदा एक्सप्लेन केलंय म्हणजे तुम्हाला समजायलाच पाहिजे, असं काही नाही. मला असेल ना डाऊट तर विचार, मी परत दुसरा वेळी सांगतो मंडेला 15-20 मिनिटं. मोहित सांग हेच काय केलंय सेशन CSV काय तू सांगायचं ते सांग. अरे उत्तर द्यायला लावतोय ना मी तुला, झापतो थोडे उत्तर द्यायला. काय काय कोणता पार्ट समजतो? पूर्ण समजलं नाही. अरे मॅडम ते डायरेक्ट आता माझी वाट लावली मॅडम. स्टार्टिंग पासून सांगू. बरं बघू आपण मंडेला बघू स्टार्टिंग पासून. तोपर्यंत एक काम करा, व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ बघा तुम्ही. करू शकतो मी, पण जेव्हा टॉपिक रिपीट करील ना मी थोडा फास्ट आहे. तुम्ही थोडंफार बघितलेलं आहे. आणि अजून एक सांगतो, एक टॉपिक रिपीट करायचं आहे ना, हे लेक्चर ना ते गुगल ड्राईव्हच्या लिंकला अपलोड करणार आहे, तेव्हा बघून घेशाल का? ते पण बघा, मग मी सांगतो समजा. जर नाही बघितलं तर बोला. काय? अरे ऐका ना, मी काय माझ्यामध्ये 8 ते 10 दिवस झाले असतील तर गुगल ड्राईव्हची लिंक टाकली असते. त्याच लिंकवर सगळे लेक्चर अपलोड करते. फोल्डर मी ॲक्सेस दिला होता, ग्रुपवर मेसेज पण टाकला होता की नाव लिंक इज तुम्ही लक्षात देत नाही का? You can access the link. We open the अरे You charge your laptop first. अरे 2च You charge your mobile and you charge your laptop first. तुझ्या
बघत जा फक्त एकदा.